DHS भरती रिलेटेड एक अपडेट आलेला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचं आज 24 तारखेला एक शासन निर्णय आलेला आहे. तर त्या शासन निर्णयाप्रमाणे नवीन पद निर्मितीला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर तो शासन निर्णय तुम्हाला दाखवतो मी सगळ्यात पहिला. हा बघा, हा शासन निर्णय हे 24 तारखेचा शासन निर्णय. याच्यामध्ये विषय का बघा, राज्यातील 50% पेक्षा जास्त बांधकाम झालेले नवनिर्मित म्हणजे नवीन हॉस्पिटल जे DHS मध्ये झाले आहेत ते वाले, आणि श्रेणीवर्धित म्हणजे ज्यांचे अपग्रेड केलेलं आहे किंवा ज्यांची कॅपॅसिटी वगैरे वाढवलेली आहे असे वाले. जसं एक्झाम्पल 100 बेडेडचं हॉस्पिटल असेल, आता त्याला कॅपॅसिटी वाढवून त्याचं जर 200 बेडेडचं हॉस्पिटल केलं असेल तर असे श्रेणीवर्धित केलेले संस्थाकरिता पद निर्मिती करण्याबाबत. आता हॉस्पिटल नवीन तयार झाले किंवा त्यांना अपग्रेड केलं, श्रेणीवर्धित केलं, तर तिथे जे नवीन पद निर्माण झालेत तर त्या पदांना मान्यता देण्याकरिता हा शासन निर्णय काढला होता. ठीक आहे. आता याच्यामध्ये खूप सारे संदर्भ वगैरे दिलेले आहेत. आता याच्यामध्ये ठीक आहे, प्रस्तावना स्टार्टिंगला दिलेली आहे. मी डायरेक्ट तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. खूप मोठं PDF आहे, जवळपास 54 पेजचं PDF आहे. तर शॉर्टमध्ये मी एक्सप्लेन करतो तुम्हाला याचा मिनिंग काय. तर बघा, याच्यामध्ये त्यांनी सांगितले की राज्यात जे 50% अधिक बांधकाम पूर्ण झाले, ठीक आहे, कोणते आता हॉस्पिटल अपग्रेड केलेलं असतील किंवा जे नवीन हॉस्पिटल तयार केलेलं असेल कोणतेही, ज्यांचं 50% जास्त काम पूर्ण झालेलं आहे, तर अशा श्रेणीवर्धित आणि असे टोटल जे हॉस्पिटल आहेत 259 रुग्णसंस्था, त्या 259 रुग्णसंस्थांमध्ये संदर्भ 1 ते 3 मध्ये जे संदर्भ दिले त्याप्रमाणे टोटल 259 रुग्णसंस्थांमध्ये 7,955 पदांची गरज होती. त्यापैकी याच्या आधी 2,732 पदाला मान्यता दिली होती. तर ते सोडून जे राहिलेले 5,223 पद आहेत, तर आता ह्या 5,223 पदांना मान्यता देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये काय काय झाले बघा, याच्यामध्ये खाली डिटेलमध्ये पण दिलेलं आहे. याच्यामध्ये जे कालबाह्य झालेले पद होते, तर असे कालबाह्य झालेले पद ते संपवण्यात आलेले आहे किंवा त्यांचं म्हणजे ते पद काढून त्या ठिकाणी काही नवीन पद पण निर्माण केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बघा आता कोणते कोणते आहेत, तुम्हाला इथं डिटेलमध्ये खूप मोठं PDF आहे. त्याच्यामध्ये बघा मी काही एक्सप्लेन करतो. याच्यामध्ये जसं आता जिल्हा रुग्णालय ठाणे 336 खाटावरून ते 500 खाटामध्ये श्रेणीवर्धित केले. म्हणजे याची कॅपॅसिटी, जे ठाणेचं जे हॉस्पिटल होतं जिल्हा रुग्णालय 336 खाटाची आधी परमिशन होती, तर आता ते वाढून त्याचं काय केलं, आता 500 खाटामध्ये कन्वर्ट केले. तर त्याच्यामुळं आता कोणते कोणते पद निर्माण झाले, जसं की एक्झाम्पल वैद्यकीय अधिकारी 23चे हे एक पद झालं, ते क्लास 1चे असतील समजा. आता नर्सिंग रिलेटेड किंवा बाकी कॅडरचे पण आहे त्याच्यामध्ये बघा, परिसेविकाची किंवा अधिपरिचारिकांची बघा 41 पदं तिथं निर्माण झाली आणि परिसेविकाची 13 पदं म्हणजे इन्चार्जचे वगैरे 13. बघा आता यांनी क्लिअर कॉलमध्ये दिले की नव्याने निर्माण करावायचे पदे. आता नव्यानं अपग्रेड केल्यामुळे किती पदं निर्माण झाली, आता हे फक्त एकाच आहे, हे ठाण्याचं सांगतोय फक्त. इथं बघा त्यांनी क्लिअरली दिले की ठाण्याचं 336 वरून 500 केल्यामुळे हे नव्यानं आणखीन आता एवढे पद वाढले. तर आता हे पद त्यांना भरावं लागतील किंवा भरती करावं लागेल. आता ह्याच्यामध्ये आता हे फक्त एवढेच पद नाहीत, हे वाढलेले पद आहेत. परिसेविकेची 13 पदं वाढले, अधिपरिचारिकेची 41 पदं वाढले. ठीक आहे, आता हे टोटल ते 54 वाढले. आता हे स्टाफ नर्स झालं. बाकी आणखीन खूप सारे बघा, जवळपास सर्वच डिपार्टमेंट आहे, रक्तपेढी, तंत्रज्ञ, अक्षय किरण, प्रयोगशाळा, औषध निर्माता, ठीक आहे, ते किती किती पदं वाढले ते दिलेले आहेत. तसंच आता याच्यामध्ये बघा, सफाई कामगार, शिपाई वगैरे सर्वच कॅडरचे आहेत. आता याच्यामध्ये जे पद बघा कालबाह्य झालेले होते, ठीक आहे, आता जसं याच्यामध्ये त्यांनी दिले की वाहन चालक, पदे रुग्णवाहिका, शस्त्रक्रिया परिचर, पदे उद्वाहक चालक, असे जे काही पद होते, ठीक आहे, वैद्यकीय अभिलेखा, याच्यामध्ये जे पद नव्याने निर्माण करण्याची गरज होती बघा, निर्माण करण्यात येत आहे, म्हणजे नव्यानं पद निर्माण करण्यात आली. ज्या पदांची आवश्यकता नव्हती ते पद समर्पित करण्यात आली. बघा, काही पदे समर्पित म्हणजे ते आता बंद, त्यांची गरज नाही आता त्या ठिकाणी, तर तसे पद कालबाह्य झालेले, तर ते पद समर्पित करून त्याऐवजी बघा नवीन पद हे निर्माण करण्यात आलेले आहे. ठीक आहे, आता हे शॉर्टमध्ये फक्त एका जिल्ह्यात झालं. तुम्ही बाकी बघू शकता. समजा जिल्हा रुग्णालय बीड, तर जिल्हा रुग्णालय बीड 300 बेडेडचं होतं, आता त्याला आपण 500 बेडेडचं केलं, 500 खाटामध्ये श्रेणीवर्धित केलं. आता बीडला किती पद निर्मिती झाली बघा, वैद्यकीय अधिकारीचे वगैरे. आता तिथं आपलं स्टाफ नर्सचं बघू, तिथं बीडला किती झाले बघा, परिसेविकाचे 13 पदं नव्याने निर्माण झाले, अधिपरिचारिकेचे 50 नवीन पदं निर्माण झाले, रक्तपेढी तंत्रज्ञांची 1, क्षकिरण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तर ह्यांचे इतके झाले. ठीक आहे, आता मुकादम, न्हावी, स्वयंपाकी, ठीक आहे, कार्यालयीन अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, सर्वच याच्यामध्ये. ठीक आहे, आता इथं पण त्यांनी प्रत्येकाचं दिले, याच्यामधले कोणतं पद समर्पित केलं आणि त्या ठिकाणी कोणते नवीन पदे निर्माण केली ते वालं पण.
त्याच्यानंतर जिल्हा रुग्णालय अकोला. आता हे अकोल्याचं पण बघा 100 खाटासाठी नव्याने निर्माण, आता अकोल्याचं हे नवीन निर्माण होत आहे तर तिथं 100 बेडचं, तर तिथं हे पद नव्याने निर्माण झाली. ठीक आहे, क्लास 1चे, क्लास 2चे. त्याच्यानंतर बघा आपले परिसेविकाची 5 पदे, अधिपरिचारिकाची 27 पदे. त्याच्यानंतर बहुतेक म्हणजे आहार तज्ञ, हे प्रत्येक हॉस्पिटल वाईज दिलेलं आहे, कुठं कुठं किती पदं निर्माण झालेले आहेत. ठीक आहे, डिटेल पीडीएफ बघू शकता तुम्ही. आता खूप मोठं पीडीएफ आहे, तुम्हाला कोणत्या कोणत्या जिल्ह्याचं कुठलं बघायचं असेल डिटेल तुम्हाला याच्यात बघता येईल. मी ग्रुपवर पण पीडीएफ टाकेन आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, डिटेलमध्ये दिलेलं आहे प्रत्येक हॉस्पिटलचं कोणत्या कोणत्या ठिकाणी किती पदे निर्माण झाली ते दिलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा काही इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो. याच्यामधले जे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं बघा ह्याचं जे काम आहे ते बघा, निर्णयानुसार 259 जे रुग्णसंस्थाचं 50% जे काम पूर्ण जरी झालं असेल, पण निर्मिती जरी त्याला मान्यता दिली असेल, तरी पण जोपर्यंत ह्यांचं काम 100% पूर्ण होत नाही, ठीक आहे, 100% जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि काम पूर्ण झाल्यानंतर जे आपलं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे ते जोपर्यंत त्याला म्हणजे रुग्णासाठी ती बिल्डिंग आपण कार्यरत करण्याची जी परमिशन असते त्यांच्याकडून, की ही आपण बिल्डिंग पेशंटसाठी वापरू शकतो किंवा हॉस्पिटलसाठी, बघा इथे दिले त्यांनी की रुग्णसेवेसाठी आपण योग्य वापरण्यासाठी योग्य आहे असं जोपर्यंत ते प्रमाणपत्र देणार नाहीत तोपर्यंत कर्मचारी रुजू करून घेण्याची किंवा नियुक्तीबाबतची कारवाई, म्हणजे जोपर्यंत ते देणार नाहीत तोपर्यंत कारवाई करता येणार नाही, जोपर्यंत 100% काम पूर्ण होत नाही आणि ते जोपर्यंत लेटर मिळत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आता याच्यामध्ये फक्त आपले स्टाफ नर्सचे वगैरे नाही तर आपल्या स्टाफ नर्समध्ये बघा आता, ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतील पीडीएफमध्ये फक्त स्टाफ नर्स किंवा इन्चार्जचे नाही तर जे आपलं स्पेशलायझेशनचे पोस्ट आहेत, म्हणजे पिडियाट्रिक नर्सची पोस्ट असेल किंवा सायकॅट्रिक नर्सची पोस्ट असेल तर त्या पोस्ट पण याच्यामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यानंतर ट्युटरच्या असतील, क्लिनिकल इन्स्ट्रक्टरच्या, तर त्या पण पोस्ट याच्यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे खूप साऱ्या पोस्ट याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत. आता ह्या सर्व जी येणारी DHS आहे त्याच्यामधून भरतील का, तर बघा याच्यामध्ये त्यांनी सांगितले की जोपर्यंत काम 100% पूर्ण होत नाही तोपर्यंत हे रुजू करून घ्यायचे नाहीत कर्मचारी, असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग हे याच DHS मधून ऍड करतील की याच्यासाठी नंतर पुढल्या नेक्स्ट DHS मध्ये पुढल्या भरतीमध्ये ऍड करतील ते आणखीन याच्यामध्ये कन्फर्म नाही, पण इतकं तरी कन्फर्म आहे की इतके सारे पद आता DHS मध्ये आणखी निर्माण झालेले आहेत, म्हणजे हे कधी ना कधी तर आता त्यांना भरावं तर लागणारच आहे, ज्यांनी इतके पदाला मान्यता दिलेली आहे, पद निर्मिती झालेली आहे. ठीक आहे, तर लवकरच झाली सर्व प्रोसेस, तर आता जी येणारी DHS आहे आपली त्याच DHS मध्ये हे पद ऍड होऊन जातील सर्व, किंवा जर ह्याला समजा काही वेळ लागला तर ते पुढल्या DHS मध्ये ऍड होऊ शकतात. ठीक आहे, आता ते याच भरतीत होतील का पुढल्या भरतीत ते कन्फर्म नाही, साधारण आपण स्टाफ नर्सच बघितलं असेल तर याच्या आधी पण जे पीडीएफ आलं तर त्यावेळेस पण 1500 ते 1700 पद जवळपास स्टाफ नर्सचे याच्यामध्ये, आणि आता ह्याच्यामध्ये पण जवळपास 400-500 म्हणजे एक साधारण 2000 तरी पद, 2000 पेक्षा जास्तच पद आहेत सर्व हे नर्सिंग डिपार्टमेंट रिलेटेड. ठीक आहे, तर तेवढे पद आहेत. आता याच्यापैकी आता भरती किती पदाची निघते, त्याच्यानंतर ही पद याच भरतीत ऍड करतात का पुढल्या भरतीत ऍड करतात, तर त्या रिलेटेड जे काही अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी इन्फॉर्म करत राहील. सध्या तरी या लेटरवर इतकं तरी कळाले की इतकी सारी पद निर्मिती झालेली आहे, तर हे कधी ना कधी त्या ते पदं भरली तर जाणारच आहेत नक्की. ठीक आहे, चला हे पीडीएफ मी व्हॉट्सअप ग्रुपवर पण टाकेन. तुम्हाला याच्या रिलेटेड आणखी काही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथे जॉईन करून विचारू शकता.